केंद्रीय मंत्री प्रताप जाधव हे बुलढाणा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसून लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावायला सांगितले। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तक्रारीचा ऑन दी स्पॉट निपटारा केला। त्यानंतर प्रसार माध्यमांशी औपचारिक चर्चा करत असताना ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची खासदार संजय राऊत यांनी मनोमन जी प्रतिज्ञा केली होती त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे। आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की संजय राऊतनं जी काही मनोमन त्यांनी जो काही प्रतिज्ञा केली होती उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याची, मला वाटते आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश त्यांना आलेले। त्यांनी त्यांची शिवसेना सांभाळावी। कालपासून तुम्ही पाहतायत की अनेक माजी आमदार हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दोष देऊन कोणी एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येत आहे, कोणी भारतीय जनता पक्षामध्ये जात आहे। काल सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात 100 पेक्षा जास्त उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये विशेष करून चिखली मतदारसंघातील उभाटाचे उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर असतील, तिथले काही उपतालुका प्रमुख होते, तिथले विभाग प्रमुख होते, शाखा प्रमुख होते, असे अनेक चिखलीतल्या जवळपास 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी काल एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्व स्वीकारून माझ्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्या सुद्धा मोठ्या प्रमाणात उभाटा गटातून शिवसेनेमध्ये कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत। तर दुसरीकडे विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने खासदार प्रताप जाधव यांच्या निवडणुकीतील प्रतिद्वंद्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांच्याशी याबद्दल भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या ऐकूया। जिल्हाधिकारी कार्यालय किंवा बुलढाणा जिल्हा मुख्यालय हे संजय गायकवाड आमदार यांच्या आधिपत्याखाली आहे तसं पाहतात। अच्छा, पण मग त्या लोकप्रतिनिधी जर याचं जमत नाही म्हणून मुद्दाम त्याच्याशी खेटे घेण्यासाठी म्हणून ते जाऊन बसायचं। अच्छा, आणि ह्या भानगडीच्या उपद्रव सुरू ठेवायचे संजय गायकवाडच्या विरोधात। अच्छा, नाव संजय राऊत दाखवायचं। अच्छा, संजय राऊत वगैरे नाही, ते संजय गायकवाडच्या विरोधातलं षडयंत्र तिथं बसून मुद्दाम त्याच्या मतदारसंघातल्या लोकांना भेटायचं। अच्छा, आणि काहीतरी काही करुणा म्हणे काही तुम्हाला असं दाखवायचं। वास्तविक तो अधिकार संजय गायकवाडचा आहे। खासदारांना आम्ही स्पेशली सांगितलं की 1000-2000 लोक लागतील असा एखादा उद्योग जिल्ह्याला आणला पाहिजे त्यांनी, तो आणला नाही, त्याच्यावरती बोलत नाही। रेल्वे लाईन बद्दल आता इकडे तिकडे बोलल्याजवळ आता मार्चचं बजेट आलं, आपले महाराष्ट्र शासनानं केंद्राकडे पैसे पाठवल्याचं आम्ही ऐकतो। बरोबर, तो आपला खामगाव जालना रेल्वे मार्गाबद्दल ते काही बोलत नाही। बरोबर, आणि ह्या अशा भानगडी असे उपदेश करू ठेवतात स्वपक्षीयाच्या विरोधात। आम्हाला काही त्याला काही त्रास नाही, चला आमच्या शुभेच्छा आहे त्यांना नवीन वर्षाच्या, असेच कामं त्यांनी करत राहावे। म्हणजे एकंदरीत असं म्हणावं लागेल की हा जो तीर होता हा संजय राऊतांकडे नसून संजय गायकवाडांकडे होता असं म्हणावं। दुसरं काही नाव संजय राऊत घ्यायचं। अच्छा, संजय गायकवाडच्या मतदारसंघात तिथे बसून जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच्यात लोकांच्या ह्याच्यात काहीतरी काड्या करत राहणे, लोकांच्या कान भरणे आणि त्याच्यावर बसले तर नेत राहणे, बस हेच कामासाठी बसतात तिथे। नाही तर तुम्ही म्हणतो तसे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गेले असते। बरोबर। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।